हॅलो फ्रेंड्स, तर मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. कशात फ्रेंड्स, तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा. तर निवीचा आज बर्थडे सेलिब्रेशनचाच डे आहे. तिथून दुसरा ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे. तर कोणी बर्थडेचा ब्लॉग बघितला असेल तर नक्की बघा आणि सांगा मला कसं झालंय निवीचा बर्थडे. रोटरचं सगळं काही आवरलेलं आहे, भांड्यांचा राडा आवरायचा राहिलाय. आणि इकडे आमच्या निवीचं चालू आहे बघा की काय करायचं. निवीचे सगळे बर्थडे गिफ्ट मिळालेत ना, तो ओपन करून दाखवतोय सगळ्यांना. चला, तर इथे बघा निमिषचे सगळे फ्रेंड्सने जे काही गिफ्ट दिलेत ना, निमिष ओपन करून दाखवते. कोणाचं गिफ्ट आहे निमिष? पहिला श्लोकनी दिले 300 रुपये. दाखव का. वाव, 300 कॅश दिली. थँक्यू श्लोक. ते तशीच राहू दे, बाहेरच काढून ठेव ना, कशाला हे करतोयस. त्यानंतर हे दिले पत्ते पावनीने. पत्तेत का? बघू कसले आहेत पत्ते. मस्त क्वालिटी. ओपन बघा, पाडलेच नाही वाचले आहे ना. दाखवू कशी आहेत, क्वालिटी दाखव त्याची कशी. चांगली की क्वालिटी. बघू कसली. मला हातात घेऊन एक का. अरे वेगळंच आहे हे मटेरियल. तेच मस्त आहे. थँक्यू मन पाहुणीला. थँक्यू पाहुणी. नेक्स्ट श्रावणीने. ओपन कर. ओपन करून बघू. छान आहे. राहू दे मन. थँक्यू. हे नेक्स्ट दिलंय आडनाने. बघू वस्टा पण लिहिलंय. बघू दाखव ना फ्रेंड्सला. हे द वस्टा पण लिहिलंय. वाव, से थँक्यू. थँक्यू आडना. दिलंय सानवीनी. परफ्यूम. तुझ्या बर्थडेला भैया म्हणत होता रे परफ्यूम. ठीक आहे, थँक्यू सानवी. नेक्स्ट दिलंय आरुष पांडे. तू वापरतोस का? महागडा पेन. वाव, थँक्यू मन. थँक्यू. हे नेक्स्ट दिलं आणि कॅडबरी दिली आहे. कोणी? आणि किती चेहरा खुल्ला आहे. मम्माने गिफ्ट दिला एवढा चेहरा खुल्ला होता का रे तनु? हा, झोपेत होता ना. व्हायचे क्या. किती आहे ना चेहरा खुल्ला आहे. बापरे, मी तर किती ब्रँडेड सगळं बघून शोधून ह्याचा विचार करून सगळं गिफ्ट ही केलं तनु. का नाही तनु, अख्खा दिवस गेलता मला त्या दिवशी. हा, हे दिलं अर्जुननी. अर्जुननी. ओके, थँक्यू मन. थँक्यू अर्जुन. हे कोण दिलं तर निमिष? सुजल. थँक्यू. कोण दिलं हे? अभि. मला वाटतं बॉटल आहे. काय सांगायचं. असते ना. नाही, बर ठीक आहे. काय कोणाच होतं मला तर काय कळेल. गेस कर ना. मॅग्नेट डार्ट बोर्ड. तर इथे बघा, इतका खुश झालेला आहे निमिष. सगळे गिफ्ट बघून खूप खुश झालेला आहे. आवडली का सगळी गिफ्ट? हो. आणि मग मंदिर त्याच कसं झालं तरी त्या दिवशी चेहरा. हो, कसं झालं ना. मस्त. त्यात तुझ्या रूम मध्ये लाव कुठेतरी. ओके, बेडच्या बॅक साईडला लावू शकतो पण निमिष तू ते बेडच्या बॅक साईड. तर निमिषचे सगळे आलेले फ्रेंड्सने गिफ्ट. नाही, वॉशरूमच्या डोरला. हा चालेल, वॉशरूमच्या डोरला लाव. बघू ना आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवूया सगळ्या फ्रेंड्सला. ओके, चला तर मग आता किती वाजले तुम्हाला मी दाखवते. एक मिनिट. तर इथे बघा 9:53 झालेले आहेत, म्हणजे आता 10 वाजतीलच. चला आता निमिष आमचं हे सगळं साहित्य ठेवईल. उद्या आहे मंडे, तर मंडेला कसं स्कूल आहे, तर उद्या टिफिन पण त्याचा बनवायचं आहे, त्यामुळे लवकर उठायचं आहे. तर आपण उद्याच्याला हा ब्लॉग कंटिन्यू करूया. ओके, बाय, गुड नाईट.
गुड मॉर्निंग फ्रेंड्स. देवाची पूजा वगैरे झाली, त्यानंतर आलेले आहे तुळशीला पाणी देण्यासाठी. तर बघते तर बघा हे काय हालत झालेली आहे तुळशीची. तर ह्या आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं, तर कमेंटमध्ये आलेलं होतं मला की त्याची थोडी माती वगैरे वर खाली करून घ्या. त्यामुळं मी इथे फोर्कनी मातीवरती खाली करून घेत आहे. तर माहीत नाही कशाने होते वगैरे, तर बघूया ह्यावरती काहीतरी उपाय आपण शोधूयाच आणि करूया. कारण की तुळस बघाशी वाडीपेक्षा पण अशी भरगचं तुळस खूप छान वाटते आणि मला तशीच आवडते. तर आता मी बघणार आहे कशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल हे. तर आता मी तुळशीला पाणी वगैरे घातलं. चला बाकीचा इकडचा दरवाजा उघडा ठेवला ना, इकडचा डोर धाडकणे आला, तो स्टॉपर लावायचे विसरले. त्यामुळं तुळशीचा ना खूप सारा प्रॉब्लेम चालू आहे. कसं मेंटेन करायचं कळेना. होते त्यामध्ये खत घालावं लागेल. खतचं पॅकेट आणलं आहे, पण खत कसं घालायचं, किती प्रमाणात घालायचं हे माहीत नाही. आता जाईन मी संध्याकाळी. आता दुपारचं तर ऊन खूप आहे, बाहेर पडणार नाही आहे. तर गेले ना त्या दादांना विचारेन ज्यांच्याकडून आम्ही घेते ना तुळशी वृंदावन आणि तुळशीचं रोपण आणि त्याचं ते खत असतं ना घेतलं होतं. आता त्यांना विचारते मी जाऊन कशा पद्धतीने घालायचं वगैरे, किती प्रमाण घालायचं वगैरे. जास्त हात आणखी खराब व्हायला नको ना, त्यामुळे ते विचारते. तर बघा पूजा वगैरे झालेली आहे. खूप छान असं प्रसन्न असं वाटत आहे. त्यानंतर फ्रेंड्स बघा आपले ओटा साफ करून करून किचन ओट्यावरचा तो कपडा असतो ना खूप घाण होतो. तर मी त्यामध्ये लिक्विड सोप घेतलेला आहे आणि कडक पाणी ओतलेलं आहे. त्यामध्ये घासणी पण टाकून घेत आहे, कारण घासण्यांना पण एक प्रकारचा उग्र वास पण येतो. त्यामुळे मी हे सगळं भिजवून ठेवणार आहे 10 ते 15 मिनटं. त्यानंतर वॉश करणार आहे. त्यानंतर आलेले आहेत मावशी. तर मी आमचे रूम्स आवरायला घेतलेले आहे. खूप सारा राडा पडलेला आहे. आपण कितीही नाही म्हणलं तर राडा पडतोच बघा. आपल्या लेडीजला सवय चला नंतर आवरून आपण किचनमध्ये घुसतो हे कामं राहून जात. मावशी कायम निगेटिव्ह. मग काय आज लय उत्साह आहे मला कामाला. त्यानंतर मावशींच्या माज्या गप्पा शप्पा चालू होत्या आणि मावशींना मी तेच म्हणते, कारण की मावशी रोज आले ना म्हणतात ताई आज खूप कंटाळा आलाय, खूप कामं बाकी आहेत. त्यांचं ते रोजचं डायलॉग असं. मावशींना तेच म्हणा मावशी कधीतरी पॉझिटिव्ह होऊन तुम्ही बोलत झाला का, तुम्ही निगेटिव्ह जर बोललात ना तर ते कामं व्हायला पण वेळ लागतो आणि तुमची कामं जर तुम्ही पॉझिटिव्ह राहता कामं कशी झाली हे पण तुम्हाला समजत नाही. तेच आमची बडबड चालू होते. माझं खूप सारा राडा पडलेला होता बघा. आणि हे आम्ही राहायला आल्यानंतर वरती बुक्स वगैरे ठेवलेले होते आणि ते बुक्स मला खूप दिवस झाले तिथून शिफ्ट करायचे होते तनुच्या रूममध्ये, कारण तनुच्या रूममध्ये खूप मोठा सेक्शन केलेला आहे त्यामुळे तिथे शिफ्ट करायचे होते. पण चला म्हणलं आज मुहूर्त लागलेला आहे तर चला आपण ते ठेवून घ्यावं. आणि जे काय माझे इयरिंग्स वगैरे ज्वेलरी वगैरे आर्टिफिशियल ज्वेलरी आहे ना ते सगळं काय आता मी ते ठेवून घेत आहे. कपाट बघा कसं सैरावैरा झालेला आहे आणि आता ते कपाट पण मला आवरायचं आहे. थोडेसे बॉक्सेस आणायचे आहेत, बघू आपण मागवून घेऊया आणि ते पण तुमच्यावर मी शेअर करणार आहे. आणि काचेचं कपाट केलेलं आहे, दिसायला खूप छान दिसतं आणि मला आवडतं, पण मेंटेन प्रचंड ठेवावं लागतं. कारण जेव्हा असं दिसतं ना तर ते दिसतंच पण आपल्याला आतमध्ये व्यवस्थित असे कपडे ठेवावे लागतात. आता थोडंसं माझं हे झालेलं आहे तर आता मी ते पण ठेवून घेणार आहे. पण बघू दिवाळी झाल्यानंतरच प्लॅन करेन ते, कारण सगळं दिसतं का पूर्ण. आणि माझीच इच्छा होती अशी काचेचं कपाट वगैरे करायची. खूप दिवसापासून वाटत होतं मला असं काचेचं कपाट वगैरे करायचं. मग माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मस्त असं कपाट पण झालेलं आहे माझं. कपडे पण भरपूर बसतात बघा. हँगरला अडकवायला गेलं तर जास्त काही बसत नाही, दुसऱ्या साईडला हँगर केलेलंच आहे ते. पण हे काचेचं वॉर्डरोब मला खूप छान वाटतं आणि खूप आवडलेलं होतं. त्यानंतर फ्रेंड्स बघा मी ही क्रीम ना खूप दिवस झाले शोधत होते. मला 3 ठिकाणी गालावरती पिंपल्स आलेले आहेत आणि माहीत नाही हीटमुळे कदाचित कामाची धावपळ, पाणी वगैरे कमी पिण्यात आलेलं असेल, झोप पण रात्री उशिरून होते त्यामुळे कदाचित हे पिंपल. आणि खूप दिवस झाले शोधत होते नवीन कुठे घ्यायची, कारण नवीनच ही ट्यूब घेतलेली होती ती सापडत नव्हती मी कुठं ठेवली. ती फायनली सापडली आणि मी दिवसा पण लावून घेतलेला आहे, रात्री झोपताना पण लावते. पिंपल्स गायब होतात बघा, एकदम मस्त असे होतात. तेच मावशीनं मी सांगत होते आणि मी पण लावली ती क्रीम आणि एकदम मस्त असं वाटत आहे. केस आज केस धुतलेले होते, शॅम्पू वगैरे केलेला होता, वाळीत केस म्हणून वरती टांगून घेतले केस.
आमची रूम पूर्ण साफ झाली, बेडशीट पण तिकडचं चेंज वगैरे केलं आणि त्यानंतर आले आहे तनिषच्या रूममध्ये, म्हणजे माझ्या मोठ्या मुलाच्या रूममध्ये आलेले आहे. सगळं बघा कितीही नाही म्हणलं ना 8 दिवसाला मला बेडशीट चेंज करायला लागतं. तिन्ही पण रूममधलं, तिन्ही बेडरूममधलं चेंज करून कोणाचं पांघरून घाण झालं ते सगळं मशीनला लावावं लागतं. आणि त्यानंतर बघा जे काय आहे ना सगळं राडा इथला आता मी आवरून घेत आहे आणि बेडशीट पण आता मी टाकून घेईनच. आणि जे काय आहे त्याचे थोडंसं जे काही छोटे छोटे पिलोज वगैरे असतात बघा ते पण धुवायला मी काढलेले आहेत. चला आता ही मशीन वगैरे लावूया. बुक्सचं सेक्शन खूप मोठं केलेलं आहे तनूच्या रूममध्ये, तर मी ते सगळे बुक्स ठेवून घेत आहे. आणि आमच्या घरात सांगायचं म्हणजे मोजता येणार नाही अति प्रमाणात बुक्स आहेत. इंग्लिश, मराठी, हिंदी ह्या तिन्ही लँग्वेजमध्ये भरपूर असे बुक्स आहेत, कारण घरात वाचन करायला सगळ्यांना आवडतं. तसंही मला थोडंफार एवढं काही जास्त आवडत नाही, पण बाकी ह्या तिघांना प्रचंड आवडतं. माझे सासरे पण खूप वाचन करायचे, सासू तर खूप करतात त्या पण. तर सगळं काय बुक्स आता मी तनूच्या इथं ठेवत आहे. तुझं म्हणणं होतं मम्मा माझे ते नको ठेवू, पण मला होती जागा तर ठेवू दे, तुला जास्त लागेल त्यास मी तिथल्या रिकामं करीन. चला तर मग आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असं सबस्क्राईब करा. ओके बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, बाय.